नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आलेला आहे अतिशय भयानक सत्याचा उलगडा होणारा ट्विस्ट। त्यामध्ये आता सारंग हा शुद्धीवर येताच आता असा कोणता भयानक सत्याचा उलगडा होतो, अबीर आणि ओवी कोणती कमाल करतात आणि आता त्या पेटीतील आता सारंग आणि सावलीच्या लग्नाचा पुरावा घेऊन आता अबीर तिलोत्तमासमोर येऊन आता सगळ्यात मोठे लपलेले सत्य आता कसे समोर येते आणि त्यानंतर मात्र आता आणखी कोणते दोन सत्य सारंग आणि सावली समोर येतात। प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यामध्ये आता अबीर आणि ओवी हे दोघं बेडरूममध्ये आता बसलेले असतात। अबीर विचार करत असतो तर ओवी आता बावलीसोबत खेळत असते आणि तेवढ्यात आता अबीर विचार करत म्हणतो की अगं ओवी, तुझे बाबा आजारी पडले ना आणि त्यानंतर आपलं ना जे मिशन होतं ते इनकम्प्लीटच राहिलं आहे बघ। ओवी म्हणते की अरे अबीर, जेव्हा आता माझा बाबा पूर्ण बरा होईल ना तेव्हा आपण परत प्लॅनिंगला सुरुवात करूयात। आणि आता अबीर म्हणतो की नाही नाही ओवी, आता आपल्या मिशनला आपल्याला स्टार्ट करावं लागेल। ओवी म्हणते की काहीतरी आयडिया काढ ना मग अबीर। आता फटकन अबीर दरवाजा बंद करतो आणि ओवीला म्हणतो की ओवी, ती सुशीला काकू तुझी खरी आई नसते आणि इकडे मी व्यंकटेश काका हे आईचे खरे बाबा नसतात, हे आता आपण सगळ्यांसमोर सांगूनच टाकूयात। आणि अबीर म्हणतो की कशी वाटली ग माझी आयडिया? ओवी म्हणते अबीर, अरे आपण आईबाबांना प्रॉमिस केलंय आणि आईबाबांना जर प्रॉमिस केलं तर ते कधी मोडायचं नसतं। अबीर म्हणतो की ओवी, तुझं सुद्धा ते खरंच आहे, पण त्या दोघांमध्ये जुनं नातं तरी कोणतं आहे हे आपल्याला मग कसं कळणार, सांग बरं तू ओवी। आणि इकडे आता ओवी विचार करते तर ओवी म्हणते की अबीर, तुला एक गोष्ट सांगू का रे? अबीर म्हणतो कोणती? ओवी म्हणते की अरे आमच्या या घरामध्ये एक स्टोर रूम आहे आणि त्या स्टोर रूममध्ये एक पेटी आहे बघ। त्या पेटीमध्ये ना नक्कीच काहीतरी आहे। एकदा ना मी त्या स्टोर रूममध्ये गेले होते आणि मी पेटी उघडायला लागले, तेवढ्यात बाबा तिथे आला आणि बाबा मला काय म्हणाला माहिती आहे का? ती पेटी ना उघडायची नाही आणि इकडे कधीच यायचं नाही। तेव्हा ओवी म्हणते की अबीर, मी तुला नक्की सांगते त्या पेटीमध्ये ना असं काहीतरी आहे की जो बाबा माझ्यापासून लपवतोय आणि लगेच बाबा मला तिथून घेऊन गेला तर अबीरला संशय येतो। अबीर म्हणतो ओवी, मग चल आपण त्या रूममध्ये जाऊयात। पटकन आता अबीर दरवाजा उघडतो। इकडे आता सारंग जगन्नाथ समोर तिलोत्तमा आलेली असते आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा ही अमृता, सुशीला आणि सावलीला बोलावते। तिघीही तिथे येताच आता तिलोत्तमा म्हणते या, तुमचीच वाट बघत होती। आणि तेवढ्यात अमृता तिथे येताच आता सगळेजण भाऊक चेहरे करून खाली माना घालून उभे असतात। तर आता अमृता तिलोत्तमाला म्हणते की आई, काय झालं हो, असे तुम्ही अचानक अर्जंटली बोलावलं? तर आता तिलोत्तमा म्हणते की थांब सांगते ना। तिलोत्तमा म्हणते की जगन्नाथ, मला वाटलं होतं तू शब्दाला अगदी पक्का आहे रे, पण तसं झालं नाही आणि तू एकदा नाही दोन दोन वेळेस माझा शब्द मोडलाय जगन्नाथ तू, असे तिलोत्तमा बोलते। आणि आता तिलोत्तमा म्हणते तू मला काय शब्द दिला होता, एकदा का मुलं घरात आली तुझ्या या सावलीला घेऊन तू घर सोडून निघून जाशील म्हणून। आणि तिलोत्तमा म्हणते की मग मुलं येऊन बराच वेळ झालाय, गेलायत का तू अजून? नाही ना गेला, मग तू इथे का थांबलास सांग मला आता। तिलोत्तमा म्हणते की जाऊ दे सावली, आता तू मला सांग, आपलं ना एक मोठं डील झालं होतं ना, ज्या क्षणी सारंग बरा होईल त्या क्षणी तू हे घर सोडून जाशील म्हणून। आणि तिलोत्तमा म्हणते की खरं तर तू निघून गेलीच नाही आणि इनफॅक्ट तू माझ्या किचनमध्ये शिरलीस। आणि इकडे आता तिलोत्तमा सावलीला म्हणते की तू स्वतःला समजतेस तरी कोण? तर सावली आता जगन्नाथकडे आणि सारंगकडे बघते तर जगन्नाथ तिलोत्तमाकडे। इकडे आता मोनिका ही आता राजकुमारला फोन लावते आणि राजकुमारला म्हणते की अरे तो सारंगही आता बरा झाला आणि ती कार्टीसुद्धा तू पुन्हा घरी आली, तेव्हा तू ना इकडे तिकडे भरकटू नकोस, ताबडतोब तू घरी ये। आणि हसतच आता मोनिका म्हणते की मी ना एक काडी टाकली आणि लवकरच आग लागेल, तू लवकरच ये मज्जा बघायला। आणि त्याच वेळेस आता अबीर आणि ओवी पाठीमागून आता लपून छपून त्या स्टोर रूमकडे जाऊ लागतात। आणि तेवढ्यात आता अबीर आणि ओवी तिथून पळून जाऊ लागताच मोनिका त्यांना थांबवते आणि म्हणते ए, कुठं चालले तुम्ही? तर आता ओवी घाबरते पण अबीर हुशारीने म्हणतो की जेवायला चाललोय आम्ही, आम्हाला ना खूप भूक लागली। मोनिका म्हणते की पण अजून जेवण तयार झालेलं नाहीये, जेव्हा तयार होईल ना तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल। आणि मोनिका म्हणते की तेव्हाच तुम्ही खाली जायचं, तोवर तुम्ही खाली जायचं नाही। आणि लगेच आता अबीर आणि ओवी तसेच मागे जातात आणि मोनिका तिथून निघून जाताच आता अबीर आणि ओवी लपत छपत पुन्हा त्या स्टोर रूमकडे जाऊ लागतात। इकडे आता तिलोत्तमा ही जगन्नाथ आणि सावलीला बोलता क्षणी आता इकडे सारंग म्हणतो की आई, अगं त्यामध्ये त्यांची काहीच चूक नाहीये, ते जाणारच होते पण मीच त्यांना थांबवलं। आणि अमृता म्हणते की आई, तुम्हाला कळतंय का या अशा कठीण परिस्थितीत या लोकांनी आपल्याला किती साथ दिली आणि सारंगनेच सावलीला जेवण बनवायला सांगितलं होतं आणि ती स्वतः गेली नव्हती, यामध्ये तिची काय चूक? तर तिलोत्तमा म्हणते की एक मिनिट अमृता, तू तर मध्ये बोलूच नकोस। आणि तिलोत्तमा म्हणते की अर्ध्या गोष्टी तुला माहीत नसतात अमृता, आणि सावलीने ना आपल्यावर काहीच उपकार केलेले नाहीयेत।
आणि तिलोत्तमा म्हणते की सांगते मी, तू चेहरा पाडू नकोस. माझ्या लेकाचा जो ॲक्सिडेंट झाला ना तो या सावलीमुळे झाला, कळतंय का तुला? आणि त्यानंतर माझ्या सारंगची जी परिस्थिती होती ना ती सुद्धा त्या सावलीमुळेच होती. त्यामुळे माझ्या सारंगसाठी सावली प्रायश्चित्त करायला या घरात आली होती अशी आता तिलोत्तमा बोलते. आणि तिने इथे येऊन कोणतेही उपकार केलेले नाहीत असे तिलोत्तमा बोलते. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की आई, अगं कशाला तिला बोलतेस, तिचे यामध्ये काय चूक? आणि तिलोत्तमा म्हणते की सारंग तू यामध्ये बोलू नकोस, आपण ना या विषयावरती नंतर बोलू. पण सावली आणि माझ्यामध्ये डील झालं होतं आणि डीलप्रमाणे तू बरा झाल्यानंतर सावली लगेच येथून निघून जाणार होती. आणि तेवढ्यात आता मोनिका येते. सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात आणि मोनिका म्हणते की असे का चेहरे पाडून बसलेत आणि पुरणपोळी खायची आहे ना, चला ना मग पुरणपोळी खायला जाऊयात. तर तेवढ्यात तिलोत्तमा सावलीला म्हणते की सावली, बाकी सगळ्यांचं जाऊ दे, सगळ्यांनी तुला आग्रह केला ते ठीक आहे रे, पण तुला काही लाज शरम लज्जा नाही आहे का? तर ते ऐकता सावलीला धक्का बसतो. आणि तिलोत्तमा म्हणते की सावली, तुम्हाला शब्द दिला होता आणि तू मला दिलेला शब्द आत्तापर्यंत एकही शब्द तू पाळलेला नाही आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की तुला माझा शब्द मोडायचाच आहे का, म्हणून तुला इथेच थांबायचं आहे का? दे मला या प्रश्नाचं माझं उत्तर. आणि लगेच आता सावली म्हणते तिलोत्तमा मॅडम, माझं चुकलं आणि भावनेच्या भरात मी वाहून गेले. आणि सावलीच्या डोळ्यात पाणी येत. आता सावली म्हणते की भावनेच्या भरात मी वाहत गेले, पण आत्ता मला कळालं की मी इथे थांबायला नको होतं आणि इथे मी असे म्हणत आता सावली जाऊ लागते. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की सावली थांब, आणि जेवल्याशिवाय या घरात कुणीही घरातून बाहेर जाणार नाही. तर तिलोत्तमाला अजून राग येतो आणि रागाने तिलोत्तमा आता सारंगकडे बघते. आणि लगेच आता सारंगला धाप लागू लागते आणि सारंगला खोकला येऊ लागतो. आणि तेवढ्यात आता सारंगकडे बघत आता सावली म्हणते सारंग, आणि पटकन पाण्याचा ग्लास भरून आता सावली सारंगला पाणी द्यायला जाते. तर तिलोत्तमा म्हणते की थांब, तू पाणी देऊ नकोस, त्याची बायको आहे. आणि तिलोत्तमा सुशीलाला म्हणते की सुशीला, तू सारंगला पाणी दे. आणि आता रागाने तिलोत्तमा म्हणते की सुशीला. तर सुशीला आता पाण्याचा ग्लास घेऊन सारंगला देते. आणि लगेच आता सुशीला सारंगला पाणी देताच आता सारंग पाणी पितो. तर तिलोत्तमा म्हणते की बघितलं का सारंग, मगापासून ना मी तुला हेच सांगते, तुझी बायको इथे आहे सुशीला आणि तिचा नवरासुद्धा इथे आहे, तरीसुद्धा तू काही बोलत नाहीये. सगळं बघून सुद्धा कमाल आहे याची. आणि आता तरीसुद्धा हा व्यंकटेशजी गप्प बसलाय. कमाल आहे बाबा या नवऱ्याची, अशी आता तिलोत्तमा व्यंकटेशकडे बघत बोलते. आणि तिलोत्तमा म्हणते की त्याची बायको इथे असताना तू एवढी पुढे पुढे का करते, जा ना निघून. आणि तरीसुद्धा आतापर्यंत तू इथे थांबली, तुला लाज वाटत नाहीये का, असे आता तिलोत्तमा पुन्हा सावलीला बोलते. तर इकडे आता अबीर आणि ओवी हे त्या स्टोअर रूममध्ये आडगळीच्या खोलीत आलेले असतात. तिथे जाम अंधार असतो आणि सगळ्या वस्तू इतरत्र इकडे तिकडे पडलेल्या असतात. त्या अंधारात चाचपडत अबीर आणि ओवी पुढे येतात. आणि इकडे आता ओवी म्हणते की ती पेटी ना अबीर इथेच होती. आणि पटकन आता अबीर आणि ओवी ती पेटी आता इकडे तिकडे पडद्याच्या आड, कपडाच्या आड बघू लागतात. आणि अखेर ओवी आता काही वस्तू बाजूला ठेवते आणि त्यामध्ये आता ओवीला ती पेटी दिसते. आणि त्या पेटीवर आता खूप धूळ जमा झालेली असते. आणि आता ती पेटी, आता त्या पेटीवरील वस्तू काढताच आता ओवी म्हणते की अरे, पण या पेटीला तर कुलूप आहे, लॉक आहे, आता ही पेटी आपण कशी उघडणार? आणि इकडे आता ओवी म्हणते की बाबांना आपल्याला चावी पण देणार नाही आणि त्या पेटीत काय आहे हे पण बघू देणार नाही. अबीर आता आपला प्लान ना सगळा फिसकटला आहे आणि आता या पेटीचं कुलूप आपण उघडूच शकत नसल्याचे आता ओवी अबीरला बोलते. आणि इकडे आता ओवी म्हणते की आता काय करायचं अबीर? तर इकडे आता अमृता म्हणते की निदान आई, तुम्ही सारंगचा विचार करा ना, त्याची परिस्थिती काय आहे आणि तुम्ही कशाला एवढं मोठ्याने कशाला सावलीला बोलताय? त्याचं म्हणणं आहे ना जेवण करा, सगळ्यांनी करा म्हणून, तर करूयात ना जेवण, नंतर सावली जाईलच ना. तर मोनिका म्हणते हो हो आई, तुम्ही हेच करा आणि सारंगकडे बघा ना तुम्ही. आणि मोनिका म्हणते की आज ना त्याला सावलीच्या हातचं पुरणपोळी खाण्याची इच्छा झाली आहे, तेव्हा खाऊ द्या त्याला सावलीच्या हातची पुरणपोळी. आणि जर तुम्ही त्याला सावलीच्या हातची पुरणपोळी खाऊ घातली नाही आणि आपण काहीतरी बनवलं आणि त्याने जर खाल्लं नाही आणि परत जर त्याला काही झालं मग काय करायचं? तर तिलोत्तमा म्हणते मोनिका गप्प बस. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की मोनिका, माझं काहीच चुकत नाही, मी जे बोलते ना ते बरोबर बोलते का नाही जगन्नाथ? तर आता लगेच आता जगन्नाथ म्हणतो की बरोबर, तुझं काहीच चुकत नाही तिलोत्तमा, फक्त तुझी वेळ आणि तुझी पद्धत चुकते. आता जगन्नाथ म्हणतो की सावलीने या घरात पाऊल ठेवलं ते तू बोलावलं म्हणून नाही, आणि सारंगच्या या अपघाताला तू तिला भेटीस धरलं म्हणून सुद्धा ती या घरात आली नाहीये. आणि जगन्नाथ म्हणतो की ती फक्त माणुसकी म्हणून या घरात आली आहे. तर तिलोत्तमा म्हणते की माणुसकी आणि तू मला शिकवतोय जगन्नाथ?
जगन्नाथ म्हणतो की तिलोत्तमा त्याचं कसं असतं ना, जेव्हा आपल्या माणसांवरती कठीण प्रसंग येतो ना, तेव्हा सगळं काही बाजूला ठेवून आपल्या माणसासाठी ना हे सगळं करावं लागतं. आणि जगन्नाथ म्हणतो की हे सगळं माझ्या लेकीला कळलं, पण तू आई म्हणून तुला कळालं नाही आणि हा तुझा युगो त्यामध्ये आला आहे, त्याला मी तरी काय करणार. आणि जगन्नाथ म्हणतो की इतरांच्या भावनांची तुला काहीच पडलेली नाही आहे तिलोत्तमा, तुला फक्त तुझा युगो महत्त्वाचा आहे. आणि तिलोत्तमा म्हणते जगन्नाथ मला तुझं लेक्चर ऐकायची अजिबात इच्छा नाही आहे, कारण मला साफ दिसतंय इथे काय चाललंय ते. आणि तिलोत्तमा म्हणते की सावली तुझं काय चाललंय ते सगळं मला स्पष्ट दिसतंय, तुला या घरात शिरायचं आहे ना आणि तुला पुन्हा सारंगच्या आयुष्यात यायचं आहे ना. बोट करत आता तिलोत्तमा म्हणते की पण एक गोष्ट लक्षात ठेव. आणि तिलोत्तमा म्हणते की जर असं असेल तर तुझा हा डाव मी कदापि यशस्वी होऊ देणार नाही सावली. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की आई काय बोलतेस तू, तिचं आता लग्न झालंय, तिला नवरा आहे, एक मुलगा आहे आणि तिचा सुखी संसार चालू आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की सुखाचा संसार आणि यांचा मला नाही वाटत यांचा सुखाचा संसार चालू असेल. तिलोत्तमा त्या व्यंकटेशकडे बघते आणि म्हणते की यांचा आणि हिचा आणि सुखाचा संसार. आणि तिलोत्तमा म्हणते की खरं काय ना, हे फक्त या पोरीला माहिती, ते आपल्याला दिसत नाहीये. आणि तिलोत्तमा म्हणते की मी तुला सांगते, जे तुला दिसत नाही ते मला दिसतंय, ही पोरगी इथे आल्यापासून. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की तुझ्या साधेपणाचा भोळेपणाचा फायदा घेतलाय जेव्हापासून ही पोरगी इथे आली, कळतंय का तुला सारंग. आणि तिलोत्तमा म्हणते की त्या छोट्या मुलीला ओवीला हिने जाळ्यात ओढून घेतलं आणि तुला कळत नाहीये ही आता काय नाटक करते ती सारंग. त्या बिचाऱ्या लहान पोरीला कळलंच नाही आणि पटकन हिला आता गाणं शिकवायचं बहाणं करून तिला आपलेसं करून घेतलं. तुझ्या निमित्ताने सारंग अशी आता तिलोत्तमा बोलते. आणि तिलोत्तमा म्हणते की बघ सारंग, ही मुलगी ना किती नाटकी आहे ते. आणि आता ती तिलोत्तमाचे बोलणे ऐकताच आता सारंगला धाप लागू लागते आणि सारंगचा झोकांडा जाऊ लागतो. पटकन आता तिलोत्तमा सावली पुन्हा आता सारंगला धरतात. आणि लगेच आता सावली म्हणते की सारंग तुम्हाला काय होतंय, त्रास होतोय का. तर आता तिलोत्तमा म्हणते की अगं त्याची बायको आहे ना इथे. तर सावली म्हणते बस झालं, आता त्यांना त्रास होतोय, कळतंय का तुम्हाला. आणि सावली म्हणते की इथे येण्यामागे माझ्या मनात कोणत्याही प्रेमाची किंवा आपुलकीची ही इच्छा नव्हतीच. आणि बोट करत आता सावली म्हणते की पण तुम्ही माझा एवढा अपमान कराल आणि माझ्या चारित्र्यावरती संशय घेणार, हे मी कदापि सहन करणार नाही. बोट करत आता सावली म्हणते की हे मी कदापि सहन करू शकत नाही. आणि लगेच आता सावली म्हणते की या घरात मी एक मिनिटसुद्धा आता इथे राहणार नाही आणि मी आता या घरातून लगेच निघून जाणार. आणि मोठ्याने अबीर अशी हाक मारत आता सावली त्या घरातून जायला निघते. आणि सावली आता तिथून आतमध्ये निघून जाता क्षणी इकडे आता सुशीला ही सारंगला प्यायला पाणी देते. आणि इकडे आता अबीर ओवी त्या आटगळीच्या खोलीमध्ये असतात. आणि त्या आटगळीच्या खोलीमध्ये अबीरने आता प्लान केलेला असतो तर की ओवी आता या पेटीचं लॉक आपण तोडायचं. आणि पटकन आता अबीर हा हातोडी घेऊन येतो आणि अबीर आता हातोडी मारणार. तोच आता इकडे लगेच आता ओवी म्हणते की अबीर जरा हळू मार बर का, बाहेर आवाज जायला नकोय. आणि इकडे आता अबीर पुन्हा हातोडी मारू लागताच आता ओवी पुन्हा अबीरला थांबवते. तर अबीर म्हणतो आता काय झालं ओवी. तर आता ओवी म्हणते की जर या पेटीचं काही नुकसान झालं तर आपण काय करायचं. आणि आता लगेच आता 1 2 3 असे म्हणत आता अबीर हातोडी मागून हातोडी त्या कुलपावरती मारू लागतो. आणि लगेच आता अबीर म्हणतो की हे कुलूप तर तुटत नाही आहे ओवी. तर आता ओवी म्हणते की ते असं तुटत नसतं. तर लगेच आता अबीर म्हणतो की बजरंग बली की जय. आणि मोठ्याने आता त्या हातोड्याचा घाव त्या कुलपावरती घालताच आता ते कुलूप तुटतं. तर ते बघून आता अबीर आणि ओवी खूप खुश होतात. आणि त्यानंतर आता कुलूप तोडता क्षणी आता ओवी आणि अबीर ती पेटी उघडतात. तर त्या पेटीमध्ये सावलीची ती जुनी साडी असते. ती साडी बाजूला करत आता अबीर आणि ओवी त्यामध्ये काही फायली असतात, त्या फायलीसुद्धा आता बाजूला करतात. काही पेपर्स असतात आणि त्या सावलीचे डिव्होर्सचे सुद्धा पेपर असतात. ते आता अबीर ओवीला कळायला मार्ग नसतो आणि तसेच ते पेपर आता फायली सगट बाजूला ठेवत त्या पेटीमध्ये अजून काही भेटतं की नाही हे आता अबीर ओवी बघू लागतात. आणि इकडे आता अबीर अशी हाक मारत आता सावली तिकडून येत असताना आता पटकन सुशीला आता पटकन सावलीकडे येते आणि म्हणते सावलीताई अहो थांबा आणि माझं ऐका ना. तुम्हाला वाईट वाटलं असेल कदाचित, आई तुम्हाला बोलल्या म्हणून, पण सारंगसाठी तुम्ही जी काही काळजी घेतली ना ती कोणीच घेऊ शकत नाही आहे. तेव्हा प्लीज तुम्ही आई ज्या बोलल्या त्यांचा राग मानू नका सावलीताई. आणि लगेच आता सुशीला म्हणते की आईचा तुम्ही एवढा राग मानून घेऊ नका. तर आता सावली म्हणते की त्यांना माझ्याविषयी काय एवढा राग आहे ना ते मलाच काही माहिती नाही. आणि सावली म्हणते की राहिला प्रश्न मान अपमानाचा, पण इथे तर परिस्थितीच वेगळी होती आणि मान अपमानापेक्षा माणसाची तब्येत महत्त्वाची असते हे त्यांना माहिती नाही आहे. तेव्हा नको माझ्यामुळे त्या माणसाला उगाच त्रास व्हायला नको, मी जाते असे म्हणत आता सावली जाऊ लागते. पण पटकन आता पुन्हा सुशीला ही सावलीचा हात धरते आणि सावलीला थांबवण्यासाठी आग्रह करते. आणि सुशीला म्हणते की सावलीताई अहो ऐका, तुम्ही ना
तुम्ही सारंगला बरं केलंय आणि सारंग बेशुद्ध असताना देखील त्यांच्या तोंडून फक्त तुमचं नाव होतं आणि तुम्ही त्यांची काळजी घेतली म्हणूनच ते शुद्धीवरती आली. तेव्हा त्यांची एक ही छोटीशी गोष्ट तुम्ही मान्य करणार नाही का अशी आता सुशीला ही सावलीला बोलते. आणि डोळ्यात पाणी येत आता सावली म्हणते की मी ना सगळी जेवणाची तयारी करून ठेवली आणि तुम्हाला माहिती आहे ना सारंगला पुरणपोळी खूप आवडते. सावली म्हणते की मी सगळ्या जेवणाची तयारी केली आणि आता फक्त जेवण वाढायचं आहे. तेव्हा तुम्ही त्यांना जेवण वाढवा आणि सगळी तयारी करून जेवण वाढवून त्यांना प्रेमाने खाऊ घाला. आणि इकडे आता सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडमचं तुम्ही मनावर घेऊ नका, आता मला त्यांची सवय झाली. त्यानंतर आता पुन्हा सावली ही आबीरला हाक मारून आता सुशीलाचं न ऐकता तिथून जाण्यासाठी निघते. तर आता सुशीलाचा सुद्धा नाविलाज झालेला असतो. आपण एवढं सांगूनही तिलोत्तमाच्या बोलण्यामुळे आता सावली निघून चालली. यामुळे सुशीलाला काहीच कळत नसतं. तर इकडे आता सारंग हा पुन्हा आता जगन्नाथला म्हणतो आज इथे जे घडलंय ना ते फार वाईट घडलंय. आणि असे म्हणत लगेच आता सारंग उठून उभा राहतो आणि सारंग म्हणतो की आई तू आज जी सावलीला बोलली आणि तिच्या कुटुंबाला बोलली ना ती तू बोलायला नको होतंस. आणि आज या कठीण परिस्थितीत आपली या सावलीच्या कुटुंबाने जी साथ दिली ना. आणि सारंग म्हणतो की मी कोमात असताना तिने मला सांभाळलंय. आणि सारंग म्हणतो की तिने माझी काळजी घेतली, माझी सेवा केली आणि त्याचा मोबदला तू असं देतेस का आई. आणि सारंग म्हणतो की त्यांचे आपल्यावरती खूप उपकार आहे. तर तिलोत्तमा म्हणते की सारंग तुला ना नेमकं म्हणायचं तरी काय मला सांग. आणि तिलोत्तमा म्हणते की या सगळ्यांच्या समोर तुला नक्की काय दाखवायचं, तुझी आई वाईट आहे आणि ती चांगली नाही हेच ना. आणि तिलोत्तमा म्हणते की म्हणजे तुझी आई चुकीची आणि ती सावली महान असंच ना. तर सारंग म्हणतो की आई तू काय बोलतेस हे. आणि इकडे आता सारंग तिलोत्तमाला म्हणतो की आई तू माझं ऐक ना. अगं खरोखर हे कुटुंब ना खूप चांगलं आहे. आणि इकडे आता सारंग म्हणतो की आई फक्त एक छोटीशी गोष्ट आहे. इतकी वर्ष मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, फक्त आज मागतो. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमाचे डोळे भरून येतात आणि तिलोत्तमा आता गर्वाने आता सारंगकडे बघते. आणि सारंग म्हणतो की मी फक्त एवढंच म्हणतो की आपण सगळे मिळून एकत्र जेऊयात आई, माझी एवढीच इच्छा आहे, बाकी काही नाही आहे. आणि इकडे आता अडगळीच्या खोलीमध्ये अखेर आबीर ओवीने ती पेटी उघडलेली असते आणि त्या पेटीमध्ये आता आबीर ओवीला सापडतो तो आता फाटलेला सारंग आणि सावलीच्या लग्नाचा फोटो. आणि त्यातील एक तुकडा आता आबीर तर दुसरा तुकडा फोटोचा आता ओवी उचलते. आणि तो फोटो बघत आता ओवी म्हणते की सावली टीचर इथे काय करताय. आणि दोघेही आता तो फोटोचे तुकडे एकमेकांना जोडतात. तर आता सारंग आणि सावलीच्या लग्नाचा आता अग्नीच्या साक्षीने फेरे घेतानाचा तो फोटो बघताच आता आबीर ओवी तोंडाला हात लावतात आणि सारंग आणि सावली नवरा बायको असल्याचे सत्य आता आलेले असते आबीर आणि ओवी समोर. आणि त्या क्षणी आता सावली टीचर म्हणजे ही आपली आई असल्याचे सत्य आता इकडे ओवी समोर आलेले असते. आणि इकडे आता सुपर हिरो म्हणजे आपला बाबा असल्याचे सत्य सुद्धा आता आबीर समोर आलेले असते. आणि सारंग आणि सावली यांच्यामध्ये लग्न होऊन दोघे नवरा बायको असल्याच्या सत्याचा मोठा धमाका उडालेला असतो. आणि इकडे आता सारंगसाठी नाविलाजाने आता तिलोत्तमा सगळ्यांना एकत्र जेवायची परवानगी देते. तर त्याच वेळेस आता इकडे आता आबीर आणि ओवी सावली सोबत तिथे येतात. तर सावली म्हणते की आबीर चल आपल्याला निघायचंय. तर तेवढ्यात आता आबीर म्हणतो की थांब आई, मला एक गोष्ट माहिती करून घ्यायची. आता सावली म्हणते की आबीर आपल्याला एक क्षणही इथे थांबायचं नाही, चल. तर आता लगेच आता सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम आपल्याला इथे थांबू देत नाही, लगेच निघायचं. तर तेवढ्यात आता आबीर रागाने तिलोत्तमासमोर येतो आणि म्हणतो की आजी. लगेच आता आबीर म्हणतो की माझी आई आणि सुपर हिरो हे दोघं नवरा बायको आहेत आणि हा त्यांचा लग्नाचा पुरावा. म्हणजे ओवी म्हणते की सावली टीचर नसून ती माझी आई आहे तर आणि माझ्या बाबाची बायको. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमाला धक्का बसतो. तर ओवी म्हणते की माझा बाबा सावली टीचर आणि आबीर कुठेही जाणार नाही. तर तिलोत्तमाला धक्का बसतो. आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा म्हणते की काहीही बडबडू नका, आत्ताच्या आत्ता या घरातून निघायचं. तर तेवढ्यात आता आबीरला राग येतो आणि लगेच आता आबीर म्हणतो की तुम्हाला अजून 2 सत्य मी सांगतो. आणि ते म्हणजे लगेच आता आबीर म्हणतो की व्यंकटेशजी हे माझे बाबा नाहीत. तर ते ऐकताच आता सारंगला धक्का बसतो. तर ओवी म्हणते की सुशीला काकू ही माझीसुद्धा आई नाही आहे. आणि ते ऐकताच
आता सगळ्यात मोठा धमाका उडालेला असतो आणि सावलीने लग्न केलं नाही आणि सारंगने सुद्धा लग्न केलं नसल्याचे सत्य सारंग सावलीसमोर आलेले असते आणि सुशेला ही सारंगची बायको नाही तर व्यंकटेश हा सावलीचा नवरा नसल्याचे सारंग समोर येऊन उडालेला असतो तो सगळ्यात मोठा धमाका. आणि आता तिलोत्तमाला फाट्यावर मारत आता सत्य समोर येताच आता सारंग कसा सावलीचा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.